शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आणि आपण बघत आहात तुरीचा जो प्लॉट आहे हा आहे शिवनेरी 45 अर्लीवाली. मागच्या वर्षी आपली शिवनेरी 45 लेटवाली होती, ती फारच लेट गेली. यावर्षी जी अर्लीवाली आहे ही अशा प्रकारे 4-4 फुटावर आपण इथं बेड पाडले होते. ह्या बेडवर आपण तूर घेतलेली आहे. हा बेड सोयाबीनसाठी ठेवला, हा बेड सोयाबीनसाठी ठेवला आणि ह्या बेडवर तूर घेतली. तर तूर बघा अशा प्रकारे एक एक फुटावर आपण एक एक झाडं इथं लावलेलं आहे. आणि एका फुटावर एकच झाडं यासाठी लावलं आपण, कारण या तुरीची ज्या फांद्या आहेत ह्या भरपूर करणारी तूर आहे आणि आपण शेंडा छाटणी पण चांगल्या प्रकारे केलेली आहे. तर सुरुवातीला आपण इथून शेंडा छाटणी केलेली होती आणि त्याच्यानंतर आपण इथून शेंडा छाटणी केली, म्हणजे असं 2 वेळेस केली. आणि त्याच्यानंतर आपण तुरीला खताच्या 2 वेळेस मात्रा दिल्या. आणि त्याच्यानंतर जी व्हरायटी जी आहे, तर या व्हरायटीपासून आपण फवारणीचं जे आहे, तर फवारण्या आपण इथं सोयाबीनवरच्या फवारण्या पूर्ण आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आपण काय फवारण्या वगैरे जोपर्यंत सोयाबीन आहे तोपर्यंत दिल्या नाही. सोयाबीनवरचीच फवारणी त्यावर येत गेली. तर त्याच्यामुळं कुठल्याही वेगळी फवारणी करण्याची गरज पडली नाही. परंतु सोयाबीन निघाल्यानंतर आपण काय केलं, तर सोयाबीन निघाल्यानंतर आपण खताचा दुसरा डोस दिला आणि त्याला पाणी दिलं. पाटपाणी, जसं हे ते दांड पडली होती बेडची, त्या दांडामध्ये पाणी सोडलं आपण, ते काठापर्यंत गेलं. आणि त्याच्यानंतर आपण याला इमामेक्टिनचे 4 फवारे दिली. तर अशा प्रकारे फवारणी दिल्यानंतर आपल्याला असं जाणवलं की पाणी दिल्यामुळं 2 वेळेस याला थोडंसं शेंगाचं प्रमाण आहे हे इथं हिरवं राहिलेलं आहे. आणि शेंड्याचा जो माल आहे, आता वरच्या फांद्याचाच त्याचा पूर्ण माल बघा कशा प्रकारे वाळलेला आहे, परंतु हा खालच्या फांद्याचा माल थोडा हिरवा आहे. याचं कारण एकच की आपण पाणी थोडंसं 2 वेळेस दिलं. एकच वेळ दिलं असलं तर चाललं असतं किंवा नाही दिलं तरी चाललं असतं, कोरडाऊला पण ही तूर आली असती. परंतु आपण पाणी असल्यामुळे दिलं आणि बेड होते आयतेच आपल्याला, त्याच्यामुळे दांडं पाडून होती, आपण फक्त पाणी सोडलं. तर अशा प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे. आणि याला जर एकदा आपण फवारलं होतं सोबत बुरशीनाशक, कारण ही लेट व्हायली म्हणून. तर अशा प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे. आणि आजचे जर बघलं तर 3 झाडामध्ये अशा प्रकारचे जे 3 बुड आहेत, या 3 बुडामध्ये एक पेंडी अशा प्रकारे पेंड्या होत आहेत. बघा इथं अशा प्रकारे एका पेंडीचा माल इथं टाकलेला आहे. एका पेंडीचा असा सर्व माल इथं टाकलेला आहे, बघू शकता आपण. हे बघा, एका पेंडीचा माल, जागेवर पेंडी. कुठं एखादं मोठं झाड असलं तर त्याला एका झाडाला एक पेंडी व्हायली, पण मोठमोठ्या पेंड्या व्हायल्या आणि एका पेंडीला 1-1.5 किलोपर्यंत माल पण होत आहे. तर अशा प्रकारे उत्पादन जर होत असेल तर आपल्याला या 1.25 एकर क्षेत्रामध्ये आपण इथं 12 फुटावर ओळ घेतली, 2 ओळीमध्ये अंतर 12 फूट घेतलं. तर याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. कारण भरगच्चं उत्पादन येईल, कारण शेंगाची जाडी आपण बघू शकता, भरगच्च जाडी आहे हे बघा. आणि दाण्याची साईजसुद्धा आपण बघू शकता, जाड दाणा आहे, एकदम गोल आहे, लाल आहे. तर अशा प्रकारे आपण इथं आपल्या तुरीची माहिती इथं टाकलेली आहे. तर ही तूर एकदम जाडबूड करते, त्याच्यामुळं 4 किलो पेरली तरी चालते किंवा टोकन पद्धतीनं लागवड केली तरी चालते. अशा प्रकारे हे बघा, एक एक दाणा, एका फुटावर एक दाणा, अशा प्रकारे लागवड केली तरी चालते. जबरदस्त तूर आहे ही आणि उत्पादनाला पण चांगली आहे. आणि रोगप्रतिकारशक्ती भरपूर असल्यामुळं उत्पादनसुद्धा भरपूर होते. आणि फवारण्याचं प्रमाण कमी द्यायची गरज आहे. फक्त इमामेक्टिन फवारलं, शेवटची कोराजन फवारलं तरी चालते. कारण URV प्रक्रियेमुळं बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्य खत, मायक्रोन्यूट्रन्स काहीच फवारायची गरज नाही. खतामध्ये सुद्धा टाकायची गरज नाही. डायरेक्टली NPKचं किंवा DAP टाकलं तरी चालते 1-2 वेळेस. बाकी कुठलाही आगाऊचा खर्च नाही. तूर जबरदस्त आणि उत्पादन जास्त अशा प्रकारची तूर आहे. फक्त एकदाच पेरू शकतो आपण URV प्रक्रियेमुळे, पुढच्या वर्षी पेरू शकत नाही, कारण तिला पुन्हा URV प्रक्रिया करावी लागते. तर अशा प्रकारे आपण इथं बघू शकता या तुरीचं व्यवस्थापन. आणि विशेष म्हणजे कोरडवाहूला येणारी तूर आहे ही. आणि पेरली तरी चालते किंवा अशा प्रकारे एकच बी टोकलं तरीही चालते एका फुटावर.